आज आपण ज्या फिल्म सिटीबद्दल बोलणार आहोत त्याच फिल्म सिटीच्या लोकांनी आपल्याला भूतांचं एक वेगळंच रूप दाखवलं की एक पांढरी साडी घातलेली एक बाई असते, तिचे पाय उलटे असतात आणि असं बरंच काही. त्यांनी आपल्या माइंडमध्ये एक चित्र निर्माण केले की भूतं अशी दिसतात आणि रियालिटीमध्ये तर खूप चान्सेस आहेत की ती तशी दिसत नाही. प्रत्येक भूत ही एक पांढऱ्या साडीतली बाई नसते. असो, आज आपण रामोजी फिल्म सिटीबद्दल बोलणार आहोत. का भारतातल्या या सुंदर फिल्म सिटीला हॉन्टेड ठिकाणांच्या यादीत नोंदवलं जातं, यामागचं रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलंय तर जाऊयात दी हॉन्टेड रामोजी फिल्म सिटीमध्ये. ही एक अशी फिल्म सिटी आहे जिथे सूर्य मावळल्यानंतर वॉचमनला घाम फुटतो. एक असं ठिकाण जिथे दिवसभर लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन या आवाजाने ते घुमत असतं, पण संध्याकाळी तेच ठिकाण एका वेगळ्या आवाजाने घुमतं. खूप सारे तलवारींचे आवाज, वॉर क्राय, एल्गार हो असे शब्द वॉचमनच्या कानावर ऐकू येतात. रात्रीच्या वेळेस त्या फिल्म सिटीमधल्या काही एरियांमध्ये जे कोणी असेल त्याला हे जाणवतं, त्याला हे ऐकू येतं. तर कधी अचानकपणे व्हॅनिटी व्हॅनमधून किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो, तर कधी शूटिंग चालू असताना सिलिंगवरचं जे झुंबर असतं ते अचानकपणे खाली पडतं, तर कधी शूटिंग चालू असताना लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन बोलल्यानंतर फक्त तुमच्या सेटवरची लाईट जाते, बाकीच्या सेटवरती लाईट आहे. लाईट गेल्यानंतर विचित्र प्रकारचे आवाज येणे, हे सगळे प्रकार तिथे चालू असतात. आणि आज आपण त्याच प्रकाराबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर आज आपण तिथल्याच एका लाईटमॅनची आणि एका स्पॉट बॉयच्या अपबीतीने सुरुवात करूयात. तर लाईटमॅन असं सांगतो की एकदा सेटवरती काम करत असताना एका झुंबरचा शॉट होता आणि तो शॉट घेताना ते झुंबर अचानकपणे आकाशातून जमिनीवर पडतं. आता झुंबर पडतं हा प्रश्न नाही आहे, पण त्याने 2 मिनिटं आधीच ते झुंबर चेक केलं होतं की ते खाली पडू नये म्हणून. त्याला चांगलं आठवत होतं की त्याने हे पक्क टाईट केलं आहे. मग तरीसुद्धा झुंबर अचानकपणे पडलं कसं? जेव्हा तो लाईटमॅन हे झुंबर कसं पडलं हे चेक करण्यासाठी पुन्हा वरती जातो, त्याच्यासोबत त्याचा एक हेल्पर असतो. तर हेल्पर असं सांगतो की जेव्हा तुम्ही त्या झुंबरच्या जागेचे निरीक्षण करत होतात तेव्हा तुमच्या मागे मी एक कसली तरी काळी सावली बघितली, एक विचित्र प्रकारची आकृती जी तुमच्या पाठीमागे होती. एक अशी आकृती जी की एक मानवी आकाराची आहे, पण ती हलतीये असं काहीसं त्या हेल्परला दिसतं. आता दुसऱ्या वेळेस त्या लाईटमनला स्वतःलाच एक गोष्ट जाणवते. एकदा एका टेकडीवरती म्हणजे एका उंच ठिकाणावरती शूटिंग चालू असतं आणि तो त्या उंचीवरच्या ठिकाणावरून लाईट मॅनेज करत होता. तर तेव्हा त्याला असं जाणवलं की कुणीतरी आपल्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न करतंय. आता यामध्ये हवा जी होती ती विरुद्ध दिशेने येत होती, म्हणजे त्याच्या चेहऱ्याच्या साईडकडून हवा येत होती. त्यामुळे त्या हवेचा तर प्रश्न नव्हता, पण मागून त्याला कोण ढकलतंय? जेव्हा त्याने त्याच्या पाठीमागे पाहिलं त्याला तीच आकृती दिसली. एक काळी विचित्र प्रकारची सावली त्याच्या पाठीमागे उभी होती. तो लवकरात लवकर त्या लाईट सोडून टेकडीवरून खाली उतरतो आणि असं झाल्यानंतर त्या लाईटमॅनला कळतं की या जगात अशाही गोष्टी एक्झिस्ट करतात, कारण आता ते त्याने त्याच्या डोळ्याने पाहिलं होतं. आता दुसरा किस्सा आहे त्या स्पॉट बॉयचा. तर तो या फिल्म सिटीमध्ये अगदी नवीनच कामाला लागला होता, त्यामुळे इथे घडणाऱ्या घटनांबद्दल त्याला एवढं काही माहिती नव्हतं. पण एका रात्री एका मूवीच्या शूटच्या दरम्यान त्याला एक गोष्ट जाणवते. त्यावेळेस एक असा सीन शूट होत होता की ज्यामध्ये ॲक्टर एक खूप मोठा मोनोलॉग बोलतोय आणि हा पार दूरवरती उभा होता. त्याला फक्त ॲक्टर त्याचं तोंड हलवतोय एवढंच दिसत होतं. ॲक्टर काय बोलतोय हे अजिबात ऐकू येत नव्हतं, पण ते थोड्या वेळापुरतंच. कारण आता ॲक्टर काय डायलॉग बोलतोय हे त्याला त्याच्या कानापाशी ऐकू येत होतं. एक हलक्या डिस्टॉर्टेड आवाजामध्ये आवाज येतोय, मध्येच ब्रेक होतोय असं त्याला त्याच्या कानापाशी ऐकू येत होतं. त्याला कळेनाच की ॲक्टर माझ्यापासून एवढ्या लांब आहे. 2 मिनिटापूर्वी त्याचा आवाज जराही येत नव्हता, मग अचानकपणे आता त्याचा आवाज येतोय कसा? त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं, तो एकटा उभा होता. आता यावर तोही तिथून पळ काढतो आणि ही गोष्ट त्याच्या सिनियरला सांगतो. आता ॲक्टर्सबद्दलच बोलूयात. तिथे बऱ्याचशा ॲक्टर्स लोकांना विचित्र अनुभव आलेत.
ते लोक सांगतात की बऱ्याच वेळेस जेव्हा ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतात, त्यांचा मेकअप वगैरे करत असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या आरशासमोर विचित्र प्रकारच्या फिगर्स दिसतात. सेम तशाच फिगर जे की त्या लाईटमॅनला दिसल्या होत्या. तर कधी व्हॅनिटीचा दरवाजा अचानकपणे ठोठावतो आणि जेव्हा ते दरवाजा उघडतात त्यांच्यासमोर कोणीच नसतं. बरं, हे त्यांना वाटलं की कोणीतरी प्रँक करत असेल, पण जेव्हा त्यांनी या गोष्टीचा शोध घेतला तेव्हा कळालं की इथे प्रँक वगैरे तसलं काहीच झालं नव्हतं. कोणीतरी वेगळ्याच शक्तीने तो दरवाजा वाजवला होता. आता त्यामधला एक ॲक्टर असा सांगतो की जेव्हा मी एक सीन शूट करत होतो, आमचा क्रू होता 50-60 लोकांचा, पण तो सीन शूट करत असताना मला सतत वाटत होतं की माझ्या सभोवताली 100 ते 200 जण उभे आहेत. म्हणजे ते दिसत आहेत आणि अचानकपणे गायब होतात आणि ते फक्त मलाच दिसत आहेत. मी त्या सीनच्या दरम्यान एवढा कॉन्शियस झालो होतो की माझ्याकडून बरेच रिटेक झाले. मला तो शॉट चांगला देताच आला नाही, कारण मला सतत वाटत होतं की माझ्या सभोवताली बरेचसे लोक आहेत. आता इव्हन रणवीर सिंगसोबत पण अशी घटना घडली आहे. जेव्हा तो बाजीराव मस्तानीचं शूट करत होता तेव्हा त्याला त्याच्या व्हॅनिटीमध्ये बाजीराव पेशवे असल्याचा फील येत होता. त्याला असं वाटत होतं की बाजीराव पेशवे आपल्या जवळपास आहेत, ते आपल्याला बघतायत, आणि हे तो ओपनली बोलला होता की मला बाजीरावांचा भास होतोय. आता पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आवर्जून सांगतात की तुम्ही जेव्हा भूतांविषयी किंवा भूतांवरती बोलत असतात तेव्हा ती लोक तुम्हाला ऐकत असतात किंवा ते बघतही असतात. त्यामुळे ट्राय करा की हॉन्टेड ठिकाणी जाऊन हॉन्टेड गोष्टीबद्दल अजिबात बोलू नका. भिंतीला जसे कान असतात तसे भूतांनाही असतात. असो, तर या फिल्म सिटीमध्ये असं का घडतं, का इथे लोकांना खूप विचित्र अनुभव येतात? तर यामागचं कारण असं सांगितलं जातं की 300-400 वर्षापूर्वी इथे निजामशाही राज्य करत होती. आता राज्य करणे म्हणजे युद्ध हे आलंच, आणि युद्ध झाल्यानंतर सैनिकांचा मृत्यू हा आलाच, आणि ऑफकोर्स युद्ध होणार तर मोकळी जमीन हवीच. तर ही तीच जमीन होती ज्या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी वसलेली आहे, आणि कितीतरी सैनिकांचा तिथे तडफडून मृत्यू झाला. आणि यामुळेच असं बोललं जातं या असंख्य सैनिकांच्या आत्मा अजूनही तिथेच अडकल्या आहेत, आणि आता त्या आत्मा त्या फिल्म सिटीमध्ये आपली जाणीव निर्माण करून देतात की आम्ही आहोत इथे तुमच्या आधीपासून. तिथला वॉचमॅन असं सांगतो की रात्रीच्या वेळेस इथे तलवारींचा आवाज ऐकू येतो, इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉर क्राय ऐकू येतात, ज्यामध्ये आरडाओरडा ऐकू येतो, सैनिक वेदनेत विव्हळतोय असंही त्याच्या कानावरती ऐकू येतं. सो आता तुम्हाला जर मी विचारलं की या देशातील सगळ्यात हॉन्टेड ठिकाण कुठलं, तर तुम्ही बोलाल भानगड, आणि ऑफकोर्स ते गुगलच सांगतं. पण आपल्या देशात अशी काही ठिकाणं आहेत जी गुगलला माहिती नाही आहेत, पण ती ठिकाणं सगळ्यात हॉन्टेड आहेत. तर या हॉन्टेड ठिकाणामध्ये 1 नंबरला जर कुठलं ठिकाण येत असेल तर ते माझ्यासाठी असेल दिल्ली. कारण तुम्ही विचार करा, कितीतरी हजार वर्षापासून कितीतरी परकीय आक्रमणं त्या दिल्लीवरती झाली. आता आक्रमण होणे म्हणजे सैनिकांचा मृत्यू हा होतोच, आणि तो त्या दिल्ली शहराच्या आसपास झाला, आणि यामध्ये कितीतरी लाखो करोडो सैनिकांचा जीव गेला असेल, आणि त्या प्रत्येक सैनिकावरती थोडी फायनल रिच्युअल झाले असतील, अंतिम संस्कार झाला असेल, आणि यामुळेच दिल्ली शहरामध्ये अशी बरीचशी ठिकाणं आहेत जे की खूप हॉन्टेड आहेत, खूप डार्क आहेत. ते सतत आपली जाणीव करून देत असतात. आता अशीच एक सेम घटना आपल्या महाराष्ट्रातल्या एका किल्ल्यावरतीही घडते. तिथे असं बोललं जातं की संध्याकाळच्या वेळेस तिथे वॉर क्राय ऐकू येतात, तिथे तलवारींचे आवाज ऐकू येतात. जसा आवाज एका युद्धाच्या वेळेस चालू असताना येतो तसाच आवाज या ठिकाणी येतो. पुण्यामधला शनिवारवाडा जिथे नारायणराव पेशवे बोलतात काका मला वाचवा. आता हे सगळं किती खरं किती खोटं मला माहिती नाही. बरेचसे लोक याला अफवा बोलून सोडून देतात, पण अफवासुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी बेसवरती निर्माण केली जाते. उगाच अफवा कुठेही उगम नाही पावत, त्यामागे काहीतरी रहस्य दडलेलंच असतं. आता जसे की पुण्यामध्ये जेव्हा युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकांची मुंडकी जिथे टाकण्यात आली त्याला मुंडवा बोललं जातं, आणि त्या लोकांची हाडं जिथे टाकण्यात आली त्याला हडपसर बोललं जातं. आता तुम्हीच विचार करा की त्या मृत झालेल्या सैन्यांचा आकडा किती मोठा असेल. सो या सर्व लोकांचा ज्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेविरुद्ध झाला आहे त्यांच्या आत्मा अतृप्त राहिल्या. सो ज्या ज्या ठिकाणी मोठ्या लढाया होतात त्या ठिकाणी मोठा रक्तपात होतो ते ठिकाण किंवा ती जागा हॉन्टेड असू शकते असं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात. असो, तर ही स्टोरी होती दी हॉन्टेड रामोजी फिल्म सिटीबद्दल, आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करूच शकता आकाशवाणी हॉररला, आणि भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.